गेल्या काही दिवसात शहर आणि परिसरात रिक्षा चालकांकडून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली। या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे अन्वेषण पथकाचे कार्यकर्ते समीर शेख आणि राजेंद्र नाकोडे जेव्हा तो नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिथं पोहोचला तेव्हा पथकानं त्याला थांबवलं। संशयित असल्यानं जेव्हा त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला घेरलं। जेव्हा त्याला वाहनाची कागदपत्र विचारण्यात आली तेव्हा त्यानं अस्पष्ट उत्तरं दिली, ज्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला। त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। ते झडती घेतली असता त्याच्या खिशात 2 मोबाईल फोन आणि दुचाकीच्या ट्रंकमध्ये 4 मोबाईल फोन आढळून आले। यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यानं मोबाईल फोन आणि दुचाकी चोरल्याची कबुली दिली। पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण पथकाचे सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, सतीश शिरसाट, रोहिदास सोनार, देवीदास गाडवे, नवनाथ उगले, योगेश अपसुंदे इत्यादींनी त्यांना तात्काळ अटक केली। साध्या विषयातील पोलिसांनी रविशंकर मार्गावर सापळा रचला। दरम्यान नितीन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिथे आला तेव्हा पथकानं त्याला थांबवलं। संशयित असल्यानं जेव्हा त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्याला घेरलं। जेव्हा त्याला वाहनाची कागदपत्रे विचारण्यात आली तेव्हा त्याने अस्पष्ट उत्तरे दिली, ज्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला। त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात 2 मोबाईल फोन आणि दुचाकीच्या ट्रंकमध्ये 4 मोबाईल फोन आढळले। त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं मोबाईल फोन आणि दुचाकी चोरल्याची कबुली दिली। परिसरामध्ये दिवसेदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 10/3/2025 रोजी द्वारका सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2358 समीर शेख आणि 2349 राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे। तर सदरची बातमी ही रविशंकर मार्ग या ठिकाणी असे मिळाल्याने सदरची माहिती आम्हाला दिल्याने आम्ही डीबी पथकाचे सपोनी शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे एपीआय शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून दबा धरून बसलेले असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला, तो पळून जावं लागला। मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3 मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता 19/25 त्या गुन्ह्यातील तो मोबाईल असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवड चित्तरे दिले आणि त्याचा अभिलेख तपासला असता ते अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले। मग सदर इसमास आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे 16 मोबाईल मिळून आले आणि तसेच 4 मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या। 4ही मोटरसायकल ह्या अंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरल्या गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईलमध्ये जे 16 मोबाईल आहेत त्याच्यामध्ये इंद्रनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपल्या इथे गुन्हा दाखल आहे। असे 7 गुन्हे या आरोपी गुन्हे उघडलेले आहेत आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्यांनी कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास हा ASI सोनार करत आहेत। आरबी न्यूज साठी मलिक शेख, नाशिक।